सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण धम्मपदातील काही गाथा आहेत, नंबर 334 ते 337 ह्या गाथांचा अभ्यास करणार आहोत। श्रावस्ती येथील जेतवन विहारात भगवान विहरत असताना ही गोष्ट सांगितलेली आहे की श्रावस्तीच्या शेजारी असलेल्या केवट्ट गावच्या मच्छीमारांनी अचिरवती नदीत जाळे टाकले व सुवर्ण कांती असलेल्या एका अद्भुत माशाला पकडले। तो मासा खरोखरच चमत्कारिक होता, जणू काही सोन्याचाच बनलेला। त्याचे शरीर सोन्यासारखे तर होतेच, परंतु त्याच्या मुखातून भयंकर दुर्गंधी बाहेर पडत होती। मच्छीमारांनी हा अद्भुत प्रकार श्रावस्तीच्या महाराजाला जाऊन सांगितला। श्रावस्तीत जो राजा होता, प्रसेनजित राजा, त्यावेळी त्या प्रसेनजिताला सांगितला, असा चमत्कारिक मासा त्यांनी आजपर्यंत कधी पकडलाही नव्हता किंवा पाहिलाही नव्हता। जणू तो मासा स्वर्गातूनच अवतरला होता। परंतु त्याबरोबर एक दुर्भाग्य सुद्धा जुडलेले होते। त्या माशाच्या मुखातून भयंकर दुर्गंधी बाहेर पडत होती, जणू त्याचे मुख नरकाने भरलेले असावे। बाहेरून सुवर्णाचा देह आणि आत जणू नरकच। त्या मच्छीमारांनी तो मासा श्रावस्तीच्या राजाकडे नेला। त्यांना वाटले राजाच आपल्याला ह्याची योग्य ती किंमत देईल। तो मासा बघून श्रावस्तीचा राजा सुद्धा आश्चर्यचकित झाला। न डोळ्यांनी पाहिलेली न कानांनी ऐकलेली अशी ती गोष्ट होती। अशा माशाची कहाणी कुठे त्यांनी कधी ऐकली नव्हती वा पाहिली पण नव्हती। बुद्ध जेतवनात विहरत होते। राजाला बुद्धाची आठवण झाली। अशा चमत्कारिक माशाबद्दल बुद्धाशिवाय कोण सांगू शकणार। एका द्रोणात त्या माशाला त्याने घेतलं आणि राजा मच्छीमारासह भगवान बुद्धांकडे गेला। कदाचित अशा गोष्टीचे रहस्य भगवानच सांगू शकतील, दुसरा कोण सांगेल? किंवा असं काय की एवढा सुंदर मासा सोन्याचा आणि एवढी दुर्गंधी कशी? तेव्हा त्याने भगवंताकडे त्या माशाला नेले आणि जेतवनात प्रवेश करता बरोबरच त्या माशाने तोंड उघडले आणि तोंड उघडता क्षणी संपूर्ण जेतवन दुर्गंधीने भरून गेले। अशी भयंकर दुर्गंधी आजपर्यंत कोणी अनुभवली नव्हती। राजाने भगवंताच्या चरणी 3दा प्रणाम केला व विचारले, भगवान, या माशाचे शरीर सुवर्णासारखे सुंदर का आहे आणि याच्या मुखातून ही भयंकर दुर्गंधी का येत आहे? हा विरोधाभास कसा काय? सुवर्णाच्या देहातून तर सुगंध यायला हवा आणि दुर्गंधी यायची होती तर सुवर्ण देह असायला नको होता। हे कसे आश्चर्य, ही कशी लीला? आपण काहीतरी सांगा। तथागतांनी अत्यंत करुणेने त्या माशाकडे पाहिले आणि बराच वेळ स्तब्ध राहिले, जणू काही दुसऱ्याच जगतात स्वतःला विसरून गेले। आणि नंतर बोलले, महाराज, हा मासा काही सामान्य नव्हे। ह्या मागे फार लांब इतिहास दडलेला आहे। हा काश्यप बुद्धाच्या शासन काळात कपिल नावाचा एक महापंडित भिक्षू होता। हा त्रिपिटकधर होता, ज्ञानी होता, मोठा तर्कनिष्ठ आणि तर्ककुशल होता।
त्याला प्रगाढ स्मरणशक्ती लाभलेली होती आणि आपल्या अशा अभिमानाने ह्याने भगवान काश्यपांना धोका दिला होता. आपल्या गुरुशीच बेईमानी केली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या विरोधात तो संलग्न झाला. ज्याने अनेक वर्ष बुद्ध पुरुषाचा सत्संग केला आणि त्यांच्या चरणापाशी झुकला होता, त्यांच्या छायेत चालत होता, त्याचे फळ म्हणून त्याला सुवर्णासारखा वर्ण लाभला. काया तर त्याची स्वर्णमयी झाली, कारण बाहेरून तो त्यांचे बरोबर होता, मात्र आंतरिक रीतीने त्याने भयंकर चूक केली होती. म्हणूनच तो बाहेरून सुस्वरूप झाला आणि आतून कुरूपच राहिला. बाहेरून बुद्ध पुरुषाच्या बरोबरीने होता, परंतु आतून तो विरोधाचे बीज पेरीत होता. तो बाहेरून सुंदर झाला आणि आतून कुरूपच राहिला. बाहेर स्वर्णमय झाला आणि आतून दुर्गंधीशिवाय दुसरे काहीच नाही. बाहेर बुद्ध छायेचा परिणाम होता आणि आंतरिक द्वेष, अभिमान आणि अहंकाराची दुर्गंधी भरलेली होती. आणि त्या आंतरिक कुरूपतेच्या कारणानेच ह्याच्या मुखातून दुर्गंधी बाहेर पडत आहे. ह्याच मुखाने याने भगवान काश्यपांना विरोध केला होता. काश्यप बुद्धाकडून तो बरेच काही शिकला होता, ज्ञानी झाला होता, पंडित झाला होता, त्रिपिटकधारी झाला होता. ह्याचा मान मरातब वाढलेला होता आणि तरीही याने त्यांना विरोध केला होता. ही दुर्गंधी त्या दगाबाजी, धूर्तता आणि अहंकाराची साक्ष देत आहे. राजाच्या ह्या कथेवर विश्वासच बसेना आणि विश्वासही कसा बसेल. ही कथा त्याला एकदम कपोल कल्पितच वाटू लागली. आणि मग ह्याला प्रमाण काय आणि साक्षीदार कुठे आहे? राजा म्हणाला, म्हणते आपण माशाला बोलायला लावलं तरच आम्ही विश्वास ठेवू. भगवान हसले. या राजाला माहित नव्हते भगवंतांना कोणती सिद्धी आहे. खरोखर बुद्धी प्राप्त जेव्हा केली भगवंतांनी, तेव्हा त्यांना वैशाख पौर्णिमेला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यात पुब्बे निवासानुसती नावाचं ज्ञान प्राप्त झालं. त्या रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये. पुब्बे निवासानुसती म्हणजे काय? मागचे अनेक जन्म आठवणे, पूर्वीच्या जन्माची आठवण होणे. एवढंच नव्हे तर त्यांना असंही ज्ञान प्राप्त झालं होतं की ते प्रत्येक प्राण्याच्या मनात काय चाललं हे सुद्धा ओळखण्याची त्यांची क्षमता होती. तर ह्या राजाचा प्रश्न ऐकून भगवान हसले आणि जसे प्रथम त्या माशाकडे करुणेने पाहिले होते, त्या करुणेनेच त्यांनी राजाकडे पाहिले आणि नंतर माशाला म्हणाले, स्मरण कर, तूच कपिल आहेस, तूच भिक्षू आहेस, जो महाज्ञानी होता, जो काश्यप बुद्धांच्या चरणापाशी बसला होता, त्यांच्या छायेत उठला होता. मासा बोलला, होय भगवंत, तोच मी कपिल आहे. आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरून गेले. गाढ पश्चाताप आणि विषादाने तो दग्ध झाला. आणि त्याच क्षणी एक अपूर्व घटना घडली. साश्रू नयनांनी बुद्धासमक्ष तो मासा तत्क्षणी मरून पडला. त्याच्या मृत्यूक्षणी त्याचे कमलमुख उघडे होते आणि दुर्गंधी समाप्त झाली होती.
जिवंतपणी दुर्गंध येत होता, तो मरणानंतर अधिकच यायला हवा होता. कारण मरणानंतर तर त्यांच्यातही दुर्गंध येतो, ज्याच्यात पूर्वी कधीही नसतो. परंतु हा अपूर्व क्षण होता. मुख कमल उघडे ठेवून अश्रू भरलेल्या नयन कमलांनी माशा मृत्यू पावला होता. मरताना तो पश्चातापाने भरून गेलेला होता आणि तो पश्चाताप त्याला स्वच्छ करण्यास, धुवून काढण्यास, पवित्र करण्यास कारणीभूत झाला. बघा, कितीही वाईट कृत्य केले तरी जर त्याला पश्चाताप झाला आणि नवीन विचारांचा बोध झाला तर तो माणूस स्वच्छ होऊ शकतो, विकारमुक्त होऊ शकतो. हेच ह्या गोष्टीवरून सिद्ध होते. त्या पश्चातापाच्या क्षणीच त्याचा अहंकार गळून पडला. पुन्हा एका बुद्धासमक्ष तो अहंकाराने भरलेला होता, तर पुन्हा दुसऱ्या बुद्धासमक्ष त्याने क्षमा मागितली होती. ते आसू पुण्ययुक्त ठरले. बुद्धासमोर तो मरून पडला. मरणासाठी यापेक्षा सुंदर क्षण कोणता असू शकेल? असा क्षण आणि एखाद्या माशाच्या जीवनात दुर्मिळच. क्षणभर शांतता पसरली. त्या माशाला पाहण्यासाठी जेतवनातील अवघे भिक्षू एकत्र जमले होते आणि तो भयंकर दुर्गंध, जे फार दूर होते, ज्यांना माहितही नव्हते, ते पण तिथे धावत आले की काय गोष्ट आहे, जेतवनात एवढा भयंकर दुर्गंध कसा? मग राजाला त्यांनी पाहिले. बुद्धांचे अद्भुत वचन त्यांनी ऐकले. नंतर माशाला बोलताना त्यांनी बघितले. एवढेच नव्हे तर माशाला मरताना व रूपांतरित होताना पण पाहिले. मृत्यू जसे समाधीत रूपांतरित झाला होता. आणि असा पण चमत्कार त्यांनी पाहिला की जिवंतपणी दुर्गंधीने भरलेल्या माशातून तो दुर्गंध लुप्त झाला आणि हळूहळू हवेच्या झुळकेने तो बाहेर जाऊन त्या माशात अपूर्व सुगंध दरवळू लागला. जेतवन जसे दुर्गंधाने भरलेले होते तसेच आता ते अपूर्व सुगंधाने भरू लागले. तिथे उपस्थित भिक्षू उत्तम प्रकारे जाणत होते की तो सुगंध कोणता. तो बुद्धापासून येणारा सुगंध होता, जो सर्व भिक्षूंच्या परिचयाचा होता. मासा उपलब्ध होऊन मेला. क्षणात क्रांती घडली. क्रांती घडायची असेल तर क्षणात घडू शकते. अंतर्बोध महत्वाचा आहे. अपूर्व शांतता पसरली. बराच वेळ कोणीच बोलू शकले नाही. लोक संवेगाने भरून गेले. त्यांना रोमांच उभे राहिले. त्यावेळी तिथे उपस्थित लोकांची चित्तदशा हेरून भगवंतांनी पुढील गाथा म्हटल्या. मनु जस्स पमत्तचारिनो तन्हा ओढती मालुवाविये सो प्लवती हुराहुरम फलमिच्छं व वनस्मी वानर. प्रमादी मनुष्याची तृष्णा मालुवा वेलीप्रमाणे वाढत जाते. फल आकांक्षेने वनात एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणाऱ्या वानराप्रमाणे तो जन्मजन्मांतर भटकत राहतो. येसा सहती जम्मी तन्ना लोके विसत्ती का सुकातस्स पवढन्ति अभिवढं भवीर्णं. ही निरंतर जन्म घेणारी विषरूपी तृष्णा ज्याच्यावर स्वार होते, त्याचे शोक वर्षाकालात वाढणाऱ्या विरण गवताप्रमाणे वाढत जातात.
योचेतं सहति जम्मी तन्नुलोके दुरच्चयम् शोकातं पपतन्ति उदबिंदुवपोखरा. परंतु सतत जन्म घेणाऱ्या या नीच तृष्णेला जो जिंकतो त्याचे शोक तसेच गळून पडतात ज्याप्रमाणे कमळावरून जलबिंदू विनाशायास गळतात. तं वो वदामि भद्रं वो यावन्तेथ समागतां तन्हाये मूलं खनथ उसीरथो वीरणं मावो नलं मारो भज्जे पुनः पुनः. म्हणूनच तुम्ही जेवढे लोक इथे आलात तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी सांगतो की ज्याप्रमाणे खसचा प्रेमी वीरन गवताला मुळापासून काढून फेकतो त्याचप्रमाणे तुम्ही तृष्णेला मुळासकट उपटून फेकून द्या. तृष्णेच्या वशीभूत असलेल्या तुम्हाला हा मार अशा तऱ्हेने नष्ट न करो ज्याप्रमाणे प्रबल पाण्याचा प्रवाह कमळाला वारंवार नष्ट करतो. याचा अर्थ आहे मालुवा विये जसा आहे, ज्याप्रमाणे मालुवा वेली एखाद्या झाडाला सर्व बाजूंनी वेढून घेते आणि शेवटी त्या झाडाला नष्ट करून टाकते. जणू काय त्या वृक्षाला नष्ट करण्यासाठीच त्याला ती वेढा घालते. त्याप्रमाणे तृष्णा सुद्धा मनुष्याच्या 6 इंद्रियाच्या द्वारे पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन वाढत जाते. ह्या तृष्णेच्या आहारी गेलेला मनुष्य ह्या जगात अधोगतीला जातो. इकडे तिकडे माकडाप्रमाणे फळाच्या आकांक्षेने ह्या वृक्षावरून त्या वृक्षावर अर्थात इथून तिथे तिथून इथे अशा उड्या मारत राहतो, अर्थात भटकत राहतो. एका फांदीला सोडतो, दुसरीला धरतो फळाच्या लोभापायी आणि शेवटी हार मानून थकूनही एका जागी बसत नाही. कारण त्याला लोभ, त्याची तृष्णा त्याला एका ठिकाणी गप्प बसू देत नाही. ज्या मनुष्याला ही तृष्णा पकडून ठेवते ती नीच अशा विषासारखी असलेली तृष्णा रूप इत्यादी आलंबनात आसक्त असल्या कारणाने विषक्तिता म्हणजे विशेष आसक्तीवाली अशी समजली जाते. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये विरंगवत वाढत जाते त्याचप्रमाणे वाढत जाणारी ही तृष्णा त्या मनुष्याचे शोक सुद्धा अर्थात दुःख सुद्धा वाढवतच जाते. फलम इच्छम वानरो विये म्हणजे फळाची इच्छा धरणाऱ्या माकडाप्रमाणे माकड कधी एका झाडावर असलेल्या फळांनी तृप्त होत नाही. तो एका झाडावर दुसऱ्या झाडावर नवीन नवीन फळे प्राप्त करण्याच्या इच्छेने सतत उड्या मारित राहतो. म्हणजे बघा, माणूस माकडाप्रमाणेच याला धर त्याला धर ते धर. एखादा धन असेल, थोडंसं धन असेल तर जास्त धन मिळो, अजून मिळो, अजून मिळो, अशी जी आसक्ती मनुष्य करत असतो त्याचंच हे एक प्रकारचं वर्णन आहे. भगवंतांनी फार सुंदर रीतीने उपमा देऊन, माकडाच्या उड्या मारण्याची उपमा देऊन ह्या तृष्णेचं वर्णन केलेलं आहे. आणि ही तृष्णा विसत्तिका आहे. विसत्तिका म्हणजे हे तृष्णेला वेगवेगळ्या कारणांनी दिलेलं नाव आहे. ती एक प्रकारची विषाप्रमाणे आहे जी मनुष्याला नष्ट करते. दुसरं विरण गवताचं उदाहरण दिलं. विरण गवत हा एक गवताचाच प्रकार आहे जो पाऊस पडल्यावर वेगाने वाढतो. वारंवार पडलेल्या पावसाने तो अधिकच वेगाने फैलावतो.
तृष्णा ज्याच्यावर स्वार होते, शोक त्याचे दुःख विरण गवताप्रमाणेच वाढत जातात. दूरचैन ह्या शब्दाचा अर्थ आहे, तृष्णा ही शक्तिशाली आकर्षण आहे. तृष्णेवर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे, परंतु ह्या तृष्णेवर जो विजय मिळवतो त्याचे शोक त्याच्यापासून असे दूर जातात जसे कमलपत्रावर पडलेले दवबिंदू त्याच्यावर जराही थांबू शकत नाही. अजून उशिरा गवत याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. उशिरा गवताच्या मुळांना छान वास येतो. त्या गवताच्या मुळांना खस असे म्हणतात. ज्यांना खस हवी असेल त्यांनी प्रथम विरण गवत मुळासकट उपटून फेकायला हवे. म्हणजे आपण निंदन करतो नाही का, की जो युजलेस गवत आहे तो बाजूला करतो, तसा सारखा हा विरण गवत आहे. तर तो विरण गवत बाजूला फेकून द्यायचं आणि खसचं जे गवत आहे, खस जे आहे ते वाढवायचं, जेणेकरून उशिरा गवताची, म्हणजे उशिरा नावाचंही गवत आहे, उशिरा गवताची नीट वाढ होऊन त्यापासून भरपूर खस मिळवता येईल. इथे तृष्णेला विरण गवताची उपमा दिलेली आहे. तर खस ही अर्हत पदाची उच्च अवस्था समजण्यात यावी. तमो वदामी ह्या कारणामुळेच मी आपणास समजावून सांगतो. भदम तुमचे कल्याण हो. नलम व सोतो व मारो भज्जी पुनः पुनम, ज्याप्रमाणे नदी स्रोताच्या जवळ उत्पन्न होते, नरकुल नदीच्या प्रवाहाने उखाडून फेकल्या जातो, त्याचप्रमाणे त्रिविध मार म्हणजे क्लेश मार, मृत्यूमार तथा देवपुत्र मार आपणास ह्या जगातून उखाडून न फेको. म्हणजे अशा तऱ्हेने भगवंतांनी गाथा सांगितलेली आहे. त्याचं आता स्पष्टीकरण करूया थोडं. भगवान बुद्ध एका लहानशा कथेतून आपल्याला जीवनाचं सार सांगतात. छोटीशी कथा आहे, परंतु त्यातून मिळणारा बोध जीवनाचा कायापालट करण्यास समर्थ आहे. तो बोध घेणारावर सर्व अवलंबून आहे. ज्याप्रमाणे कांद्याची एक एक साल आपण काढत जावे व शेवटी कांद्याचे मूळ बीज आत लपलेले दिसावे, तसेच ह्या छोट्या कथांमध्ये जीवनाचे रहस्य दडलेले आहे. संसार रूपी या क्षणभंगूर नदीत, क्षण बदलत्या नदीत, त्या अचिर धारेत, अचिरवती नदी जी आहे ती अचिर धारेत आम्ही जाळे टाकून आपल्यासाठी मासे मिळवण्यासाठी वाट पाहत असतो. कोण्या पदाचा मासा, कोण्या धनाचा मासा, प्रतिष्ठेचा मासा, यशाचा मासा, प्रसिद्धीचा मासा. माशांची नावे अनेक, पण जीवनभर काहीही करून ते मासे मिळवण्यासाठी आमची धावपळ सुरूच आहे. कधी कधी जाळ्यात सोन्याचा मासा सापडतोय, नाही असे नाही, परंतु त्या सोन्याच्या माशामध्ये भयंकर दुर्गंधी पण असते. धन मिळते पण दुसऱ्यांची पिळवणूक करून. म्हणजे बघा, धन जे मिळते ते सम्यक आजीविकीनं नसेल तर तुम्हाला दुःखच प्राप्त होईल. हेच भगवंतांना सांगायचं आहे. दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याला त्रास देऊन धन मिळवणं बेकार आहे. म्हणूनच असे धन माणसाला सुख किंवा चैन मिळू देत नाही. आम्ही रात्र झोपत नाही. जे धन असेल ते वाढवण्याच्या चिंतेने किंवा गमावण्याच्या चिंतेने, त्याचा विनियोग करण्याच्या चिंतेने, त्याच्या दुरुपयोगाने माणूस अशांतीला जन्म देतो. जसे जसे धन वाढते तसे तसे आपल्या मनाच्या दारिद्र्यतेची जाणीव होते. जेवढ्या उच्च पदावर बसू तेवढीच आपल्याला नीचतेची जाणीव होते. वरवर दिसायला स्वर्ग पण आतून नरक असते. असे नाही की देवदत्त मरून अविची नगरात जन्मला. देवदत्त जो होता तो विकारयुक्त होता, दुष्ट होता. भगवंतांना त्याने खूप त्रास दिला. वास्तविक त्यांचा आते भाऊच होता, पण तरीही तो जडत होता. तो जिवंतपणी नरकातच जगत होता. जेव्हापासून संघनायक पदाची आकांक्षा केली तेव्हापासून त्याचे नरकाचे जिने चालू झाले होते. पद आकांक्षेने त्यांनी बुद्धांना मारण्याचे कट कारस्थान रचले. म्हणजे रात्रंदिवस
त्याच्या मनात द्वेषाची सुडाची भावना मरेपर्यंत चालूच राहील. त्या भावनेचाच, त्या तृष्णेचाच जिवंतपणी व मेल्यानंतरही वारंवार जन्म होत असतो. म्हणजे भगवंतांनी जो पुनर्जन्म सांगितलाय ना, तो हा वासनेचाच जन्म आहे, तृष्णेचा जन्म आहे. तो काही आत्म्याचा जन्म नाही. आत्मा बुद्ध मानत नाही, कारण असा काही आत्मा नाही माणसाच्या शरीरात आणि अजून त्याचा कोणी शोध लावलेला नाही. म्हणून भगवान जे पुनर्जन्म सांगतात तो हा तृष्णेचाच जन्म पुनर्जन्म आहे, विकारांचा पुनर्जन्म आहे. म्हणून भगवान बुद्ध वरील गाथेत म्हणतात, ही सतत जन्म घेणारी विषरूपी तृष्णा मालुवा वेलीप्रमाणे वाढतच जाते. ज्याप्रमाणे माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो, त्याप्रमाणे मालुवा वेली सुद्धा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वाढतच जाते. त्याचप्रमाणे तृष्णा ही जन्मजन्मांतरी माणसाला भटकवीत असते. अशा तऱ्हेने त्याच जीवनात ती नरक तयार करत असते. ही कथा तुमची आमची आहे, सर्वांचीच आहे. आणि चुकूनही समजू नका ही कथा पुराणातील आहे. असा कधी बोलणे शक्य आहे का? असे घडणे शक्य आहे का? अशा कथा रोजच घडत आहेत. ही कथा माणसाच्या मनाची कथा आहे. ही कथा मनोवैज्ञानिक आहे. भगवान बुद्ध वारंवार सांगत असत की त्यांच्या पूर्व काळात अनेक बुद्ध होऊन गेलेत. हे काश्यप बुद्ध जे आहेत ना, ते सुद्धा पूर्वी होऊन गेलेले आहेत. तो मासा काश्यप बुद्धाच्या सहवासात कपिल भिक्षूच्या रूपात होता. आता गौतम बुद्धाच्या सहवासात माशाच्या रूपात आला. गौतम बुद्धांना त्या काश्यप बुद्धांची आठवण झाली असेल. तोच सुगंध, तेच रूप, तेच सौंदर्य, तोच प्रसाद, त्याच महाआनंदाची वर्षा. बुद्धांचे ध्यान तुमच्यात असे प्रवेश करते की जशी एक्सरे किरणे, जे तुम्हाला दिसू शकत नाही ते त्यांना दिसते. त्या माशाचा इतिहास क्षणात त्यांच्या समोर दिसू लागला, कारण त्यांना उभे निवासानुसती नावाचं ज्ञान होतं. परंतु ह्या गोष्टीवर राजालाही विश्वास वाटेना. राजाला नव्हे, तुम्हालाही वाटणार नाही. परंतु ह्या कथा मनोवैज्ञानिक संकेत आहेत. ह्या बोधकथा आहेत. असं कधी घडलं असेल असे चिंतेत पडण्याचेही कारण नाही. ह्या कथा प्रतिकात्मक आहेत. ह्या मागे असलेला सार बुद्धांना सांगायचा आहे. तो सार तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही ईसाप नीती वाचली असेल, पंचतंत्रातील कथा वाचल्या असतील. त्यात प्राणी बोलतात, खूप बोलतात. लहान लहान मुलांच्या त्या कथा आहेत. परंतु कथांचे सांगणे वेगळेच आहे. त्यांचा सार तुम्ही घेतलात तर जीवनाचे सोने होईल. बुद्धासमोर तुम्ही लहान मुलापेक्षा विशेष नाहीत. जर कथेशिवाय बुद्धांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असता तर खरी गोष्ट तुमच्या गळ्यात उतरली नसती. प्रमत्त होऊन म्हणजे अहंकाराने मूर्छित होऊन आचरण करणाराची तृष्णा मालुवा लतेसारखीच आहे. तुमचं शोषण ती करते. जीवनभर तुमचं शोषण करीत राहते, वाढत जाते. तिला मूळ कुठेच नसते. मातीशिवाय ती वाढत राहते. तृष्णा शोषक आहे. तिनेच तुम्हाला हीनदीन केले आहे, दरिद्री केले आहे. तिनेच तुम्हाला दुःखात टाकले आहे. तिनेच तुमच्यासाठी नरक निर्मित केलेले आहे. तुमचे भटकणेही त्या माकडासारखे आहे, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. तुमच्या जीवनात कुठले ध्येय नाही, दिशा नाही, कुठली योजना नाही, अनुशासन नाही. माकडासारखेच तुमचे जीवन आहे. आणि तृष्णा मालुवा वेलीसारखी आहे. तृष्णेने भरलेला माणूस त्या माकडासारखाच आहे. तृष्णारूपी वेलीला तुम्ही उखाडून फेका आणि हे माकड पण एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणे, तसेच एका इच्छेतून दुसरी इच्छा. आज एक मोठे घर हवे, उद्या बंगला हवा, नंतर धन, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मग हे हवे ते हवे. मरेपर्यंत अशी तृष्णा चालूच असते. मरतानाही हे इथेच राहते. आपण कशासाठी जगत होतो याचाही अर्थबोध होत नाही. तृष्णा जो उखाडून फेकील तोच स्वतःही सुखी आणि आनंदी होईल, आणि जो सुखी होईल
तोच दुसऱ्याला सुख वाटेल. जे तुमच्या अंतर्मनात असेल त्याचेच प्रक्षेपण बाहेर होत राहील. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत विरण नावाचे गवत जिकडे तिकडे वाढतच जाते, त्याचप्रमाणे तृष्णा ज्या मनुष्याच्या मानगुटीवर बसते ना, त्याचे शोक, त्याचे दुःख त्या विरण गवतासारखे सतत वाढतच राहतात. त्याच्या जीवनात व्यर्थ गोष्टीचाच विस्तार होत राहतो. त्याच्या जीवनात कधी गुलाब पुष्प उमलतच नाही. उच्च ध्येयाकडे, उच्च क्रांतीकडे तो वळतच नाही. व्यर्थच्या कचाटात तो अडकून पडलेला असतो. जो मनुष्य ह्या संसारात कनिष्ठ अशा तृष्णेला जिंकतो, त्याचे शोक, त्याचे दुःख अशा रीतीने गळून पडतात, ज्याप्रमाणे कमळावरून जलबिंदू गळून पडतात. त्यासाठी विशेष काही करायची गरज नाही. त्या तृष्णेला जो नीट बघतो, ह्या निद्रेला, ह्या अहंकाराला जो जागृततेने पाहतो, त्याच्या जीवनातून ही तृष्णा अशी विलीन होऊन जाते, ज्याप्रमाणे विनासायास कमल पुष्पावरून जलबिंदू आपोआपच सटकतात, गळून पडतात. म्हणजे बुद्ध म्हणतात, तृष्णेचे बळ माणसाच्या निद्रेत, मूर्छेत आहे. म्हणून तृष्णेच्या मुळालाच उखाडून फेका, निद्रेलाच फेकून द्या आणि जागृततेत जगा, ध्यानात जगा, ध्यानात बसा. जे काही कराल ते ध्यानाने करा, जागृततेत करा. क्रोध आल्यास बुद्ध क्रोध दाबा असे सांगत नाहीत, तर क्रोध जागृततेत करा, म्हणजे क्रोध आपोआपच नष्ट होईल. म्हणजे क्रोध आला आणि तुम्ही जागृत झालात तर क्रोध आपोआपच गळून पडेल आणि त्या जागी आपोआप करुणा निर्मिती होईल. कारण क्रोध आणि जागरूकता एकत्र राहू शकत नाही. अंधार आणि प्रकाश एकत्र कसे राहू शकतील? वासना निर्मित होत असेल तर बुद्ध असे सांगत नाही की वासनेला तुम्ही दाबा किंवा वासनेचे दमन करा. वासना निर्मित होता क्षणीच तुम्ही जागृत व्हा, अप्रमादी व्हा. अप्रमाद अमृतपद, अमृतपद आहे. अप्रमाद अमृतपदम, प्रमादो मच्छुन पदम. म्हणजे प्रमाद हा मच्छुन पद आहे, म्हणजे मारच आहे. अप्रमादी व्हा, ध्यान करा. जागृततेत कसली वासना, कसला लोभ, कसली तृष्णा, सर्व विकार विलीन झालेले आढळतील. जागृततेत तुम्ही विचार कराल की ह्या वासनेने मला आजपर्यंत काय मिळाले, ह्या लोभाने माझा काय फायदा झाला, ह्या क्रोधाने दुःखाशिवाय काही मिळालेले आहे काय? जागृततेत, ध्यानात तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार कराल. ह्याने तुमची समजदारी, तुमचे शहाणपण, तुमची प्रज्ञा बलवान होत जाईल. त्या प्रज्ञेने तुमचे शील पुष्ट होत जाईल. शीलाने समाधी आणि समाधीने चिंतन मनन पुष्ट होत जाईल. समाधीने तुमची प्रज्ञा बलवती होईल. किती दिव्य संदेश बुद्धांनी ह्या जगाला दिलाय. याची प्रचिती माणसाला अनुभवाने आल्याशिवाय कशी राहील? आणि एकदा त्याची प्रचिती यायला लागली की मनुष्य बुद्धावर अपार श्रद्धा केल्याशिवाय कसा राहील? आणि त्याने नतमस्तक व्हायला त्याला किती वेळ लागेल? आणि सहज त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतील, बुद्धं शरणं गच्छामि. तर अशा रीतीने बुद्धांबद्दल तुमच्यामध्ये असा भाव निर्माण होईल, कृतज्ञतेने तुम्ही भरून जा की तुमच्या जीवाचं सोनं होईल. असे बुद्ध सांगतात. ते सांगतात, तुम्ही पडून जाऊ नका कोणत्याही गोष्टीकडून, कोणत्याही भयानं पडून जाऊ नका, कोणत्या दुःखानं पडून जाऊ नका. तुम्ही त्याला सामोरे जा. आहे ना, बघा आपण रस्त्यानं जात असतो, एखादा कुत्रा आपल्या पाठीमागे लागतो. जर आपण पळालो ना तर तो तुमचा चावा घेतल्याशिवाय राहत नाही. पण जेव्हा तुम्ही थांबाल आणि त्याला तोंड द्याल, कुत्र्याला तो जागीच थांबतो. हे बघा निसर्गाचा नियम. म्हणून भगवंतांनी सांगितलं की तुमच्याकडे दुःख आहे, त्या दुःखाला सामोरे जा आणि जागरूकतेनं बघा. जागरूकतेनं बघता बघता तुमच्या ह्या विकार, हे तृष्णा नष्ट होतात. म्हणजे तुम्ही ते विकार जागरूकतेनं पाहिले तर तुम्हाला वाटेल हे व्यर्थ आहे, कशाला आपण या गोष्टीत पडावं. तर बघा किती सुंदर संदेश
दिलेला आहे भगवंताने, पण मनुष्य जागाच होत नाही. पाप कृत्य करतच जातो. त्यांना तात्पुरतं त्याला बरं वाटते, पण जेव्हा त्याची फळं मिळतात ना, त्याची फळं फार फार भयानक असतात, हे मनुष्याला माहीत नाही. म्हणून हा संदेश बघा भगवंतांनी किती सुंदर रीतीने दिला. त्यांनी सांगितलं की हा भगवंताच्या सानिध्यात राहून सुद्धा तो कपिल मासा कसा झाला. भगवंताच्या सानिध्यात आपला देवदत्त होता. देवदत्त सुद्धा बघा शेवटी भगवंताच्या सानिध्यात राहूनही तो सुधारला नाही. विकार वाढवतच गेला. पदासाठी तो हट्ट धरून बसला की मला ह्या संघाचा प्रतिनिधी करा, मुख्य करा. पण भगवंतांनी सांगितलं मी आजपर्यंत कोणालाच मुख्य केलं नाही धम्माचं, इव्हन सारीपुत्ताला नाही, महामोगलांना नाही, तर तुला काय करायचं. हा धम्मच धम्माचा शास्त्र आहे. आणि सत्य धम्म जो असतो ना, त्याला कुठल्याही शास्त्राची गरज नाही, कुठल्याही चालविणाऱ्याची गरज नाही. तो स्वयं प्रेरित आहे. म्हणून बघा आज 2500 वर्षानंतरही बुद्धाचा धम्म एवढा वाढत आहे. आणि त्याला कोणी जबरदस्ती करत नाही, की कोणी तलवारीच्या धारेनं किंवा गरिबीच्या आमिष दाखवूनही कोणी त्याला मदत करत नाही. तरी पण हा धम्म वैज्ञानिक आहे आणि म्हणूनच हा दिवसेंदिवस वाढतच जाईल. आपणासही विनंती आहे की ह्या धम्माकडे तुम्ही वळा, हा धम्म वाचा, धम्मपद वाचा, जातक कथा वाचा, ते त्रिपिटकात जे जे ग्रंथ आहेत ते वाचा. तुमच्या जीवनाचं भलंच होईल. मी हे धम्मपदाचे 7 खंड लिहिलेले आहेत, ते आपण घ्या. जातक कथाचे 8 खंड लिहिलेले आहेत, ते वाचा. तुमच्या जीवनामध्ये फार बदल होईल. एवढा हा चमत्कारिक ॲटोमॅटिक प्रवेश देणारा येही पस्सिको ओपनाईको असा हा धम्म आहे. तर प्रत्येकानं याचं अनुसरण करा. ह्या वैज्ञानिक जगतामध्ये इथे कर्मकांडाला कुठलाही वाव नाही. कार्यकारण भावाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही गोष्टी घडतात. हे धम्मा हेतुपभवा ते सम हेतू तथागतो आह ते संच यो निरोधो एवं वादी महासम्य. भगवान म्हणतात की ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याला काही कारण आहे. कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. समजलं का. आणि त्याचा निरोध पण करता येतो. त्या निरोधाचा मार्ग सांगितला आहे भगवंताने. आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. अनेक मार्ग सांगितलेले आहेत. ते आपण साहित्यात वाचल्यावर आपल्या लक्षात येईल आणि त्याच्यातून तुम्ही मुक्त व्हाल, ह्या दुःखातून मुक्त व्हाल आणि जीवन आनंदात जगाल. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर अवश्य करा आणि लाईक पण करा किंवा कॉमेंट्स द्या की आपणास हा कसा वाटलाय, याबद्दल कॉमेंट्स द्या, सूचना द्या. एवढीच विनंती आहे. जय जय.